बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। सुरुवातीला एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी। नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे सुरू होत आहे। यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे। इंडिगो 6E460 ही पहिली फ्लाइट बंगळुरूहून सकाळी 8 वाजता नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। तर विमानतळावरून पहिली फ्लाइट इंडिगो 6E882 ही हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर या विमान सेवांमार्फत देशातील 16 प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे। उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 4000 प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 2 कोटी इतकी आहे। या विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं आणि प्रारंभीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार असून दररोज 23 नियोजित उड्डाणं सुरू राहतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचं स्वप्न हे पण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो। ते आता आपण सर्वांचं स्वप्न साकार होत आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाइट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाइट। पहिलेच दिवशी 30 फ्लाइट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच। पहिली फ्लाइट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या कार्यान्वयाच्या शुभारंभानिमित्त नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत अचूक समन्वय साधत या ड्रोननं आकाशात 3D कमळाची फुलं, कमळ डिझाईन, इंटिरियर्स, विमानतळाचा लोगो, ग्रीन एअरपोर्ट, मुंबईच्या आकाशात उडणारे विमान आणि राइज ऑफ इंडिया अशा आकर्षक आकृती साकारल्या। तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे रात्रीचं आकाश जणू एक भव्य कॅनव्हास बनलं होतं। विमानतळाच्या भव्यतेचं, आधुनिकतेचं आणि देशाच्या पायाभूत विकासाचं प्रतीक म्हणून हा ड्रोन शो उपस्थितांच्या स्मरणात कायम राहणारा ठरलाय। या कार्यक्रमाला दिव्यांग व्यक्ती, युवा खेळाडू, NMIचे कर्मचारी उपस्थित होते। तर सर्वांसाठी खुल्या आणि समावेशक वातावरणात हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली।